यावेळची निवडणूक ही फक्त जागांची निवडणूक नाही झाली, ही फक्त चेहऱ्यांची निवडणूक नाही झाली, तर खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची अशी सुद्धा एक किनार या निवडणुकीला होती। आणि त्यामध्ये काय होताना दिसतंय, आता क्षणाचा मोठा अपडेट, संगमनेर विधानसभा मतदारसंघातनं बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती असल्याचं दिसतंय आणि दोन दिग्गज ते पिछाडीवर। शक्यता ही वर्तवली जात होती कारण बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखेंनी जबरदस्त ताकद लावलेली होती। बाळासाहेब थोरात यांनी मधल्या काळात त्यांच्या मुलीबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं त्याची एक सहानुभूती त्यांना मिळालेली अशी चर्चा सुरू झाली, पण त्यानंतर पुन्हा ही बॅटल जिंकण्यासाठी विखे पाटलांनी ताकद तिथे लावलेली होती। आणि यावेळीची निवडणूक कारण 7-8व्यांदा कदाचित ते निवडणुकीच्या मैदानात आहेत, ती अँटी इन्कम्बन्सी जी होती त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न हा भाजपकडून तिथं करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही लढत सोपी नाही बाळासाहेबांसाठी अशी चर्चा सुरू होती। मधले पण आहेत ना ते, हा मुख्यमंत्री पदाच्या रेस मधले कदाचित मग अंतर्गत काही असू शकतं। बरं ठीक आहे। निलेश राणे सुद्धा पिछाडीवरती आहेत कुडाळ मतदारसंघातनं। नीलमताईंना निघायचे, त्यामुळे एक छोटीशी कमेंट आपण त्यांची घेऊयात आणि मग नीलमताई तुम्ही निघू शकता आतापर्यंतच्या कलांबद्दल आणि निलेश राणेंची जागा खास करून कुडाळ। तर मला IBN आपलं न्यूज 18चं अभिनंदन यासाठी करायचं आहे की निवडणूक आयोग जे कल सांगते तेच तुम्ही दाखवतात आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरं म्हणजे मधून जे काही सगळं चित्र दिसतंय ते फार वेगाने बदलतंय आणि महायुती कुठेतरी खाली जाते आणि मविया वाढते असं काहीच नाही आहे। उलट मला असं वाटतं की महायुतीचे कल जे आहे ते चांगल्या प्रकारचे दिसत आहेत, त्याबद्दल मी समाधानी आहे। शिवसेनेचा विचार केला तर आज आम्ही 38 दिसतोय आणि हे 8च आहेत। मला असं वाटतं की फार झालं तरी शिवसेना UBT 15च्या वर जातील असं मला वाटत नाहीये दिवसभरामध्ये। तुम्ही 40 जरी आणले समजा तरी तुम्ही जिंकलात अशी परिस्थिती असेल तुमची। आमची अपेक्षा 55-60 पर्यंतची आहे, त्याच्यामुळे आम्ही तो आकड्याची वाट बघतोय काय पद्धतीने होते ते। आणि दुसरं आमची अर्थातच इच्छा आहे की एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत, त्याच्यामुळे आमची इच्छा आहे ती। त्या संदर्भामध्ये काय होईल ते संपूर्णपणे जनादेश आणि तुमची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी भाजप 100 मध्ये गुंडाळणं, त्या ठिकाणी लीडरशिप मध्ये तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 50च्या पुढे जाणं आणि भाजप 100च्या आत येणं हे गणित नाही। मुळात असं आहे की तिघांनी मिळून जे काही निर्णय घेतलेले आहेत पूर्वी त्यावेळेचे आकडे होते आणि आताच्या सुद्धा परिस्थितीमध्ये सर्व फॅक्टर्सचा मुद्द्यांचा विचार करून तो निर्णय होऊ शकेल। आणि याचं 2 कारणं आहेत। एक म्हणजे ज्या प्रकारनी लोकसभेची प्रतिकूल वातावरण अनुकूल बनवण्यामध्ये अगदी मोठा वाटा तिघांचाही आहे, परंतु एकनाथ शिंदे यांनी सातत्याने 24/7 काम जे केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की लाडक्या भावाला नक्कीच जास्त मतदान होईल। काही म्हणजे यामध्ये लाडक्या बहिणीचा सगळ्यात मोठा वाटा असं तुम्हाला वाटतं? सर्व मतदारांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, सर्वांचा आहे, पण बहिणीचं म्हणणं फारसं कोणाला तोडता येत नाही आणि त्यामुळे बहिणींचा विचार पहिल्यांदा या सरकारने केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। महायुती जवळपास 1.5 शतकापर्यंत पोहोचते। कलांच्या बाबतीत 144 जागांवरती महायुतीची आघाडी आणि 3ही पक्ष त्यांना मिळालेल्या जागांनुसार खूप चांगली कामगिरी करताना सध्याचं चित्र आहे। पण अपडेट काय आहेत, अणुशक्ती नगरमधनं फहाद अहमद हे सध्या आघाडीवरती आहेत। फहाद अहमद यांना तिकीट देण्यावरनं खूप चर्चा झालेली होती। सना मलिक, नवाब मलिकांच्या कन्या त्या पिछाडीवरती आहेत। कदाचित त्यांचं जाणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं किंवा राहणं, तिथून उमेदवारी देणं तिथल्या मतदारांना रुचलंय की नाही याच्याबद्दलची चर्चा तुम्ही काय कमेंट करू शकता? भारतीय जनता पक्षाने किंवा महायुतीने ही जी निवडणूक लढवलेली आहे ही CCC वर लढवलेली आहे असं आमचं ठाम मत आहे। त्या CCC मध्ये फर्स्ट फॅक्टर इज कास्ट, सेकंड फॅक्टर इज कॅश अँड थर्ड फॅक्टर इज क्राईम। तर या 3ही याच्यावरती ही निवडणूक लढवली गेलेली आहे। सातत्यानं राज्यभरामध्ये आचारसंहितेचे 140 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होणं हे कशाचं प्रतीक आहे? किंवा ज्या वसई विरारमध्ये आपण वसई विरार काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेलं होतं, त्यात आपण बघतोय की बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते पिछाडीवरती असल्याचं कळतंय आणि ही पिछाडी देखील मोठ्या संख्येची आहे। तो आकडा देखील समोर येताना दिसतोय आणि तुलनेने स्नेहा दुबे त्यांच्या विरोधात जे उभे आहेत त्या मात्र आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय। हितेंद्र ठाकूर 6000 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर ज्या जागेबद्दल मोठा खल झालेला होता त्या जागेच्या संदर्भात भाजपचे नेते जे आहेत माजी आमदार ते देखील त्यांच्या विरोधात उभे राहिलेले होते। ते विश्वनाथ भोईर मात्र इथे आता आघाडीवरती असल्याचं बघायला मिळतंय।